नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. श्री शरदचंद्र पवार जे आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे पण ज्येष्ठ नेते आहेत. भारतातले सध्याचे सर्वात ज्येष्ठ नेते म्हणूनही शरदचंद्र पवार यांच्याकडे पाहिलं जातं. तर त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत फोनवर चर्चा केलेली आहे आणि या चर्चेमध्ये काय बोलणं झालेलं आहे याची सविस्तर माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला अशाच नवनवीन बातम्यांचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर महाराष्ट्र राज्याचे जे ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जी चर्चा केली तर त्यांना म्हटलं गेलं की राजकारणात आपले मतभेद असतील, परंतु बीडच्या जे मस्साजोग गावामध्ये जे प्रकरण झालेले आहे, संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झालेली आहे आणि बीड जिल्ह्यातलं त्यानंतरचे जे वातावरण आहे तर ते खूप खराब झालेलं आहे. खूप गंभीर परिस्थिती तिथं निर्माण झालेली आहे. मराठा वर्सेस वंजारा असा जातीमध्ये होत असलेला जो भेद आहे किंवा मग तिथं जी निर्माण होत आहे याचे परिणाम राज्यभर दिसू लागले आहेत. या प्रकरणात लवकरात लवकर निर्णय करावा असे पवार यांनी फडणवीस यांना सांगितलेले आहे. यासोबतच पवार म्हणाले, गेले काही दिवस माझे फक्त महाराष्ट्रातील अस्वस्थता म्हणजे मन 5 ते 6 तास महाराष्ट्रामध्ये असणारी अस्वस्थता पाहून ते कसे नॉर्मल करता येईल या आणि जीवाभावाने एकत्र राहणारी माणसं आज एकमेकांचे शत्रू बनले आहेत ते पाहण्यातच जात आहे. गावागावात दहशतीचं वातावरण, भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. जे एकजुटीनं राहणारे 12 बलुतेदारी प्रमाणे गावामध्ये सर्व जातीभेद विसरून आपुलकीने राहणारे माणसं आज एकमेकांच्या शत्रूप्रमाणे वागू लागलेले आहेत असेही शरदचंद्रजी पवार यांनी सांगितलेलं आहे. आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या जे राजकारणामधले मतभेद असू शकतात, परंतु ही जी परिस्थिती आहे तर ती महाराष्ट्रासाठी चांगली नाहीये. महाराष्ट्राला आपल्याला कुठल्याही प्रकारचं जे आहे तर तो ठपका लागू द्यायचा नाहीये आणि हे जी परिस्थिती आहे ती निवडण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर पावले उचलावे लागतील, याच्यावर निर्णय घ्यावा लागेल असंही शरदचंद्रजी पवार यांनी सांगितलेलं आहे. हे महाराष्ट्राचे चित्र जे आहे अस्वस्थ करणारे आहे असेही शरदचंद्रजी पवार जे मुख्यमंत्री जे आहेत श्री देवेंद्र फडणवीस यांना बोलताना म्हटलेले आहेत. आणि आता याच्यावर लवकरच काहीतरी तोडगा काढूया, सगळ्यांनी मिळून याच्यासाठी काम करावं लागेल असेही मुख्यमंत्री यांनी शरदचंद्र पवार यांना म्हटलेलं आहे. आणि आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर जी बीडमध्ये परिस्थिती आहे तीच इतर राज्य जे संपूर्ण जिल्ह्यामध्ये होता कामा नये आणि राज्याची अस्वस्थता जी आहे तर ती कमी केली जावी यासाठी आता लवकरच राजकारणी पण प्रयत्न करताना दिसणार आहेत. तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती होती. तर ही संपूर्ण माहिती जी आहे तर आता शरदचंद्रजी पवार यांनी दिलेल्या माध्यमांना जी माहिती दिलेली आहे त्याच्या विषयावर हा व्हिडिओ होता. तर संपूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमचा एक सपोर्ट आम्हाला मोटिवेट करण्यामध्ये मदत करतो. धन्यवाद.